आज व्हिडिओची सुरुवात मित्रांनो आज मी माझ्या घरातूनच करणार आहे। तुम्हाला ऐकायला आमचा आवाज येत नसेल कारण मला सकाळी मोबाईल गरम पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याचा माईक काम करत नव्हता। हे आमचे काका आहेत, काका आणि काकी। आज घरातूनच व्हिडिओ करण्याचं कारण असंच की बरेच वेळा आपण बाहेर व्हिडिओ काढली पण घरातून व्हिडिओ काढली नाही, घराच्या बाहेर व्हिडिओ काढली नाही। तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन शेवटी ती 23 तारीख आलीच। त्याचबद्दल माझे काका माझे काकी आपल्या सर्वांना चाकरमान्यांना मुंबईकरांना आपल्या गावातल्या भावकीच्या लोकांना सर्वांना शुभेच्छा देत आहेत आणि आपले बाप्पांबद्दलचा जे विसर्जनचा जो सोहळा असेल तो कोणत्या पद्धतीत असेल ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। व्हिडिओ सुरूच असताना दादा पण घरी आले आणि त्यांनीही आपल्या मते सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपले धन्यवाद। मित्रांनो हे माझं घर आहे आणि हे आमचं अंगण आहे आणि ही बाजूला केलेली काकांनी बाग आहे ज्याच्यामध्ये बरेच काही झाडं लावलेली आहेत ज्याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही। तर चला आपण जाऊया पुढे। ही बघा ही आमची छोटी मोठी नन्ही टीम आहे, हे सगळे माझे पुतणे आणि पुतणी आहेत। हा बघा हा तरंगी दिसतोय असाच मी होतो। ही आमच्या घरातली चिनू, ही सर्वांना हाय करते आणि बाय पण लगेच करते। आमचे बंधू राकेश मोरे त्यांचे सुपुत्र श्लोक राकेश मोरे यांची म्हणतात ना कलेला वयाची गरज नसते किंवा बदाम काजू या कसल्याच गोष्टीची गरज नसते। तर हा आमचा श्लोक हा मित्रांनो एक मूर्ती कलाकार आहे आणि त्याची मूर्ती दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे। हा प्रत्येक वर्षी स्वतःच मूर्ती बनवून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करत असतो। तर ही बघा त्याची कला आणि त्यांनी घडवलेली बाप्पांची मूर्ती। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। माझे काका कदम, आमचे बंधू अमित कदम, दुसरे आमचे बंधू राकेश मोरे या सर्वांनी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि बाप्पांची बरीच माहिती दिली। पण आपल्या मोबाईलमध्ये काही बाप्पाला घराच्या बाकी मोरया। चला अशा प्रकारे आपली रांगोळी झालेली आहे। आणि सुखाचा वाटा सगळ्यांना दे आणि सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा एवढी विनंती आहे माझी। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। बोल नानी आज बाप्पाचं विसर्जन आहे, मग काय पद्धत असेल काय असेल तर आम्हाला सांग। पुढच्या पिढीला जर काय समज देत असतील किंवा काही गोष्टी लक्षात राहण्यासारख्या असतील तर तू या व्हिडिओच्या माध्यमातून ते कायमस्वरूपी राहतील। काकीने सांगितलं का सांगायचं तो तू पण सांग काकी तू सगळ्यांनी घडून मिळून व्यवस्थित आणायचा आणि व्यवस्थित न्यायचा बाप्पाला, एवढीच विनंती आहे माझी। बस दुसरं काय आहे नाही, त्याची सेवा करा आणि त्याला त्याच्याजवळ काय मागायचं असेल तर मागा, तो देईल तुम्हाला आणि तुमच्या पाठीशी उभा पण राहील। एवढीच माझी विनंती आहे। चला मग नानीने आमच्या छान प्रकारे थोडीशी माहिती दिलेली आहे की बाप्पाकडे काय पद्धतीत कशी सेवा करावी आणि कोणत्या गोष्टी कशा कशा चालवल्या पाहिजेत। चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती असते असते आता पोरग्यांचा म्हणा आपला मान बस चौघ कुठे गेला या चौघांनी आपल्या चौघांनी पाहिलं टी शर्ट नाही
आपण भिजायला पाहिजे तरच मजा येते. ए चिनू तू जायचं नाही तर आज पण चहा घेतली आई. अरे काय तू पिला चहा तो पिला पाजला त्याला चहा प्यायला संपले मी तेच सांगत होतो. नंतर प्रत्येकानं वैयक्तिक फोटो काढ. नानी दावे नानी एक माळ भेटो. बघ सूर्य नमस्कार. सायली सोन्या कुठे गेली? सोन्या मोठी सोन्या. चला हाच नॉर्मल आज. आता एकेकाने उठा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो मी बंद करीन. मी बंद करीन. भक्त मंडळीने प्रश्न पाठवला गणपती बाप्पाला. भक्त मंडळीने पत्र पाठवले गणपती बाप्पाला. पत्र वाचून आनंद झाला विघ्न हर्षाला. आनंद झाला विघ्न हर्षाला. तुला पहिला घेतला तू मानकर येस. पांडू बाबा नीट नाच बाबा. त्याला घ्या आपल्याला जागा द्या मध्ये. मला मध्ये जागा द्या ना. मध्ये जागा द्या. मध्ये जागा द्या. अरे छत्री काय बंद कर. हळूहळू संजय हळूहळू एक मागच्याने हळूहळू या. हा या विजयादा या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चला बाबा आमच्या गावातले गणपती बाप्पा निघाले विसर्जनला. पुढच्या वर्षी अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे 1 2 3 4 काका हे आमचे काका. चिकनी काका तिकडे हे फक्त गणपती राहील बाकी त्याला सर्व खाली. Bye.
याची सेवा करा पार्वतीचा पुत्र झाला याची सेवा करा पार्वतीचा पुत्र झाला याची सेवा करा हा बोल गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना आवड मोठी धावत आलो गजाननाची आवड मोठी धावत आलो गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गणपती बाप्पा अरे चल वाजव पार्वती चालू आपला माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कधी आला हा
कॅमेरामॅन फोकस करो. गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. कॅमेरामॅन फोकस करो. कॅमेरामॅन फोकस करो. गजाननाची आवड मोठी आवत आलो आरतीसाठी. कॅमेरामॅन फोकस करो. मोरया गजानना. पार्वतीचा पुत्र गजानन ध्याची सेवा करा. पार्वतीचा पुत्र गजानन ध्याची सेवा करा. गजानना नाचो पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. ढाल वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग. टाळ वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग. तालावती राख्या आहे नाच ना. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुन्हा बंदोबस्त मध्ये आलो छत्री घेऊन. सकाळी गरम पाण्यात धुवून काढलाय त्याला. रमण
मागा मागा ना मागा ना हा ओ वहिनी ओ छत्री बघा एक मिनिट हात चेंज करतो आता द्या मन काहीतरी संत मंडळी जाता जाता करा एवढे काम संत मंडळी जाता जाता करा एवढे काम संत मंडळी जाता जाता करा एवढे काम माझा राम राम गोपी छाया गणरायाला माझा राम राम माझा गोपी छाया गणरायाला माझा राम राम गोपी छाया गणरायाला माझा राम राम गोपी नाही नाही हा तुम्ही भरपूर आहे गणरायाला माझा राम राम गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे पुढच्या वर्षी अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार
what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. Flying, get on board. We're smiling on top of the world. Flying, get on board. We're smiling on top of the ड्रोन शॉट मार गणपती बाप्पा अभी आएगी. अरे अभी भारी ये अभी तो भारी आला. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे पुढच्या वर्षी कॅमेरामॅन फोकस करो. आंबे चढू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे उंदीर मामा की, चंदू मामा की जय.
हा बघ दाखवला तुला अरे तू दिसतोयस हा अब्बा एक मिनिट बाप्पा गेले आपले बाप्पा गेले हे राख्या बाबा हळू उतर रे हळू हळू गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की अरे साली मामी की मंगल मूर्ती उंदीर मामा के अरे आली 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 कॅमेरामॅन फोकस करो अश्वी पाटील तर आले बाबा सगळे पाऊस आलाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती हाय घेता एक एक मिनट काकी एक मिनिट जाऊन द्या जरा पुढं पाया माझा म्हणजे अहो बघा पाणी होईल रुमालावर बघा बघा डोका थंड करी आता वळला झालं
जय देव जय देव जय नाय माझे खोट्यान खोटी आता ठिकाणी निजरूप तुझे नाही टाकायचे चला मंडळी, तर अशा प्रकारे आता आपण विसर्जनासाठी आलेलो आहे ते आणि बाप्पांची आरती झालेली आहे. तर आता काही वेळात अरे वा प्रसादी हे बघा प्रसादी पण आलेली आहे. बाबा दे प्रसादी दे. अरे भरपूर दिली ना टाईम एवढा तेव्हा थोडा वेळ नाही. आज गणपतीचं विसर्जन आहे. तर गणपतीचे 5 दिवस कसे गेले आम्हाला काहीही कळलं नाही. आम्ही 5 दिवस आनंदाने आणि उत्साहाने पार पाडले. 5 दिवसामध्ये आमच्या गणपतीच्या आगमनामुळे आम्ही आनंदाने रात्रीचं जागरण केलं. जागरण झाल्याच्या नंतर सकाळी पहाटे उठून परत गणपती पूजेची तयारी. बाबा आता तुम्ही काय ते सांगा की बाप्पाच्या विसर्जन आहे तर त्याबद्दल तुम्हाला काही मनामध्ये काही थोडं भाविक क्षण असं काहीतरी. सर्व गणेश भक्तांचे गौरी भक्तांचे मनापासून आभार. आणि गणरायाची एवढी आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो आणि आज ते आम्हाला सोडून जात आहेत. एवढीच विनंती आहे की पुढच्या वर्षी लवकर या, आनंदाने या. आम्ही सगळेजण तुमची आतुरतेने वाट बघतोय आणि आनंदाने जा. सगळ्यांना सुखात ठेव. मोरया बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
घ्या घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मागे क्राऊड बघा आहे तो. अरे गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती, उंदीर बाबा की. बापरे, आमच्या खोटी गावचा क्राऊड एवढा जबरदस्त. सगळेच आले 5 दिवसाच्या विसर्जनासाठी. ओ वहिनी इकडे अंगण इकडे या. तुम्हाला तोच सांभाळू शकतो. आमचा घरी आहे. हळू हळू या. जबरदस्त. सगळे पाण्यात मजा घेत आहेत. ह्याला थोडं आला माझं पाण्यात बसलं. अरे तुम्ही तुमच्या मारा आतमध्ये. आमच्या गावचा मंडळ नवयुग सेवा मंडळ आणि मुंबई खोबी त्या मंडळाचे सार्वजनिक घर पण गणपती असतात, ते गावावर गणपती असतात, ते गावावर गणपती आता सार्वजनिक विसर्जन झालेले आहेत. आणि पावसाचा काळ, पाऊस चालू आहे जोरात, नदीला पाणी आहे. बोला गणपती बाप्पा. गणपती विसर्जन झालेलं आहे, आता मुंबईला जाण्याची सर्व तयारी आता सर्व तयारी, बॅग पॅकिंग करणं वगैरे सर्व तयारी करणं.
सर्वांची वापसी चालली. ये बाबा काहीतरी बोल ये खाली पायऱ्यांजवळ येते पायऱ्यांजवळ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आमचे आता गेले त्यांच्या गावाला. आता पुढच्या वर्षाची वाट पाहूया. गणपती आगमन पुढच्या वर्षाचं परत या एवढ्या जोमाने उत्साहाने करायचं आहे. तुमचा आपला आशीर्वाद पाहिजे आम्हा सर्व भक्तांना. गणपती बाप्पा गाव खोपी नवयुग सेवा मंडळ गणेश उत्सव 2023 अगदी खूप आनंदामध्ये उत्सव पार पडलेला आहे. पुढच्या आगमनाची आता वाट बघत आहोत. 2024 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. काय बाप्पा विसर्जन करून आलात, काय कसं वाटतंय? चला आता आपला नेहमीचा भाज्या पोजा घ्याव्या आणि फिरूया. चालू करा मोबाईल आता. गणपती बाप्पा गणपतीचे 5 दिवस मस्त आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडलेला आहे. नवयुग सेवा मंडळ अरे पुढे तू नाही गेला तो, पण मी आधी निघालो. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. गणपती गेले गावाला जैन पडे ना आम्हाला. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा चला मग अशा प्रकारे आपल्या सर्व बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आजचे 5 दिवस कंप्लीट झालेले. 4 दिवस 3 दिवस तापामध्ये गेले, 2 दिवस 1 दिवस खेळण्यामध्ये आणि 1 दिवस विसर्जन मध्ये है ना. असे शेषी काकांचे काही शब्द ऐकत 5 दिवस कसे गेले काय कळलं नाही. 4 रात्रीमध्ये गेलेत. हा बाकीचा जो रोजचा जो प्रसाद होता, कधी खजूर भेटत होते तर कधी पेढे भेटत होते, कधी मोदक, कधी लाडू, कधी भाजीपाव, तर कधी अजून काय इडल्या भेटल्या, अजून बरंच काही मिसळपाव होते, पावभाजी होती, भजी होती, वडे सोबत चटणी, या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत त्याचं सुख घेत म्हणजे या सणाची आवड अशी एवढी झाली होती की असं वाटत होतं की हा जर सण तर कायम महिन्यातून 5 दिवस असेल तर आपल्या प्रत्येक भारताच्या नागरिकांची तब्येत होईल, कोणीच पातळ सुटका राहणार नाही. जो तो आपला दीपक दादा पण आपली गाडी देईल म्हणजे आम्ही घाटावर जाऊ. तर अशा सर्व 5 दिवस सर्वांचे सुखाचे गेलेले आहेत, आनंदाने गेलेले आहेत. माणूस माणसाला जोडला गेला या 5 दिवसामध्ये. चला तर गणपती बाप्पा मोरया. आता पुढचा प्रवास खूप सारं लाईक आणि शेअर पण करा हा.